दोडका कधीही घरी आणल्यानंतर आहे ना, त्याच्या भाजीपेक्षा त्याच्या सालीची चटणी खाण्यातच मला जास्त मजा येते. कोणी शिराळं म्हणतं तर कोणी दोडका म्हणतं. तर ह्याचा ताजा ताजा दोडका बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यावरची सालसुद्धा मी एका ताटामध्ये काढून घेतली. आता ही जी साल होती ना, तीसुद्धा मी अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायला सुरुवात केली. सर्व साल बारीक चिरून झाल्यानंतर आहे ना, एका छोट्या प्लेटमध्ये काढून घेतली. आता छान फोडणी देण्यासाठी आहे ना, तव्यावरती थोडंसं तेल घेतलं होतं. जिऱ्याची फोडणी दिली, कढीपत्ता टाकला, बारीक कापलेला कांदासुद्धा त्याच्यामध्ये टाकला आणि हे सगळं छान असं परतवून घेतलं. यामध्ये जी साल मी बारीक कापून घेतलेली होती ना दोडक्याची, तीसुद्धा टाकली. वरतून थोडीशी हळद आणि मीठ टाकलं आणि पुन्हा हे सगळं छान असं एकजीव करून घेतलं. आता हे छान असं परतवून घेतल्यानंतर आहे ना, मी अगदी 2 मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं. 2 मिनिटानंतर झाकण उघडून पाहिलं. आता त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि दाण्याचं कूट टाकलेलं आहे 1 चमचा. पुन्हा हे सगळं छान असं एकजीव करून घेतलं आणि पुन्हा 1 मिनिटासाठी वाफ दिली. थोड्या वेळाने बघू शकता इथे आपली दोडक्याच्या सालीची चटणी तयार होते आणि खूप अप्रतिम लागते. जेवताना ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी ही चटणी आहे ना, नक्की ट्राय करून बघा किंवा तुम्ही बनवतच असाल तर कशी बनवता ते सुद्धा नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.